आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी शासनाची जागा मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं निवेदनातून केली आहे। नगर तालुक्यातील मौजे, वडगाव, गुप्ता आणि इतर गावातील आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातीतील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी शासनाची जागा मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे। निवेदनात म्हटलंय, अतिक्रमण धारकांचे 40 ते 50 वर्षांपासून हे अतिक्रमण सरकारी जागेत कायम असून त्यांना रेशन कार्ड, लाईट बिल कनेक्शन दिलं गेलंय। शासनाने त्यांना राहण्याकरिता प्रत्येकी 2 गुंठे जमीन देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे तसेच मारुती पाटोळे, रविकिरण जाधव, प्रवीण ओरे, जेडी शिरसाठ, ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, राजू भिंगारदिवे, पिन्या भोसले, संजय शिंदे, भारत जाधव, तेजस धिवर, अमित केदारी, सोनू भोसले, संजय माळी, अक्षय भोसले, भानुदास सातपुते, साईनाथ चव्हाण, सोमनाथ जाधव, शिवाजी माळी, राजू शिंदे, सुभाष बर्डे, राहुल चव्हाण, लताबाई चव्हाण, कनगर काळे, वैभव लोखंडे, भीमा शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। तर सरकारी जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहणारे बहुतेक लोक आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातीतील आहे। राज्य शासनानं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी 2 गुंठे जमीन दिली आहे। ते MIDC आणि इतर कामे करून आपली उपजीविका भागवत आहे। प्रशासनानं त्यांना या सरकारी जमिनीवरून काढलं तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी चिंता वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं व्यक्त केली आहे। या प्रकरणाचं निराकरण करण्याकरिता शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं। यात सरकारने संबंधित कुटुंबांना कायमस्वरूपी जागा मोजमाप करून देण्याची मागणी केली आहे। राज्य शासनाच्या जमिनीवरील आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती जमातीतील अतिक्रमणधारकांना राज्य शासनानं जागा दिल्यानं त्यांच्या कुटुंबियांचा योग्य पद्धतीने उदरनिर्वाह होऊन ते स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतील असं यावेळी म्हटलंय। महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना ज्या कलेक्टर, जिल्हाधिकारी साहेबांनी जे काही नोटीस बजावली अतिक्रमण काढण्यासंदर्भात, आज त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी साहेबांना सांगण्यात आलेलं आहे निवेदनामार्फत की हे अतिक्रमण काढण्याची जी मोहीम तुम्ही राबवतात ही तुम्ही तात्काळ लवकरात लवकर थांबवावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही निवेदनामार्फत मागणी केली। वडगाव गुप्तामध्ये एक खाजगी शाळा धारकांनी तिथं शाळा बांधलेली आणि हे जे काही आदिवासी, भटके, विमुक्त समाजाचे बांधव आहेत हे तिथं राहतात, तर त्यांच्या राहण्यामुळं त्या शाळेला काही बाधा येते असं त्या खाजगी शाळा मालकाचं म्हणणं आहे। त्यामुळं त्यांनी सरकारला आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते कारवाई करण्याचं धाड घातलेलं आहे आणि त्या अतिक्रमण जागा जी ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करतोय। त्या 3 जातीचे लोक राहिलो आम्ही, भील, पारधी, मांग हे राहिलो आम्ही तिथं। ह्या जाती आमच्या जातीला तिथं उठवण्याचा प्रयत्न चालू आहे, हे थांबावा। विखे पाटील वडगाव मध्ये गट नंबरमध्ये 595 मध्ये गट नंबरमध्ये तिथं थांबावा, आम्हाला तिथं घरकुल द्यावा। आता आमची मागणी ही चालू झालेली आहे। आम्हाला तिथं ठाणीच राहिलेलेच आहे, किती 50 वर्षापासून राहिलो आहे तिथं। मात्र ते आमचे दांजो पण जातं गेलेले तिथं, पण आता 3 पिढ्यापासून आम्ही आता पोरं आता जे राहिलेले आहेत ते कुठं घेऊन जाऊ आम्ही, हेच आमची मागणी आहे का आम्हाला तिथून आपली ह्याची अंगणवाडीची तिथं आहे, ह्या आम्हाला तिथून प्रयत्न करू राहिलेत मोठ्या लोक। हे मोठ्या लोकांपर्यंत आमचे हात ही सांगणी आहे का बा आम्हाला तिथं उठवण्याचा प्रयत्न करू नका तिथं, असं हे आपलं मागणी आहे। आम्हाला तिथून जर उठवलं तर आमचे लेकरं बाळं तिथं हे करू, त्यांच्या हे टाकू, नाही तर आम्ही बाटल्याची औषधं घेऊन तिथं घेऊ। जर लोक उठायला आले तर आम्हाला हे जे मोठ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे आम्हाला तिथं हे आपलं मागणं आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।